जरा तुम्हाला जरा आठवत असेल तर जरा सांगा बरं, काय आपण अभ्यासलेलं होतं? शब्दांचा आम्ही सर मी शब्दांचा हो हो, त्या एक सगळ्यांनी एक एक जास्त घाई करू नका. एकेकाने सांगा, सगळ्यांना जे आहे तो वेळ दिला जाईल प्रश्नांची उत्तरं सांगायला. हा सर आम्ही हँडरेज सर, मी करतो. सर हो आम्ही हो, हॅन्डरेस केलं नाव घ्या. एकच मिनिट एकच. आदिती सांग बरं. सर आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जाती शिकलेलो होतो. त्याच्यामध्ये हा आपण नाम, सर्वनाम, विशेषण, त्यानंतर क्रियापद वगैरे शिकत होतो. आणि हा तितक्यात आपला आणि अजून काहीतरी शिकलेलो, बट तेव्हा मी डिस्कनेक्ट झालेली होती. बर, म्हणजे आपण विसरलेलो आहोत. बरोबर. म्हणूनच एकदा जरा मला वाटलं की बहुत सगळ्यांच्या लक्षात आहे का, जरा थोडं रिवाइज करावं यासाठी जे आहे ते तुम्हाला हा प्रश्न विचारण्यात आला होता. व ठीक आहे की आपण मराठी व्याकरणातल्या ज्या शब्दांच्या जाती आहेत तर या विषयीची माहिती जी आहे ती आपण अभ्यासत होतो. अ, सर तुमचं माईक ऑफ आहे. हो हो, माईक मीच केलता हो. ठीक आहे. पुढे आपल्याला जो आज तुमचा आता बऱ्याच जणांना मराठीचे जे धडे आहेत ते किती झालेले आहेत सगळ्यांचे पूर्ण, म्हणजे साधारणतः प्रत्येकाचे वेगवेगळे, प्रत्येकाच्या शाळेमध्ये जे आहे ते वेगवेगळे 16वा झालेले चालू आहे असतील. आमचा. सर 12 वाजता चालू आहे. सर बरं, 16 थांबा चालू आहे थांबा. सर. मी इथे तुम्हाला सर जो 16 आहे तो chat करून देतो. 16 चालू आहे सर. एकच 16 मिनिट, एकच मिनिट. मी चॅटबॉक्स ओपन करून देतो की जेणेकरून तुम्ही सर्वजण तिथे तुम्ही सांगू शकता. असा आवाज प्रत्येकाने अनम्यूट करून सांगितलं तर सगळा गोंधळ होईल, आपण बाजारात गेल्यासारखं. बरोबर. आपल्याला बाजारात नाही, आपण क्लासमध्ये आहोत. भाजी बाजारात किंवा भाजी आणायला जायचं नाही आपल्याला. बरोबर. तर तुम्ही सर्वजण अगोदर मला माईक, तुमची माईक नाही की तुमचे व्हिडिओ जे आहे ते ऑन करा की जेणेकरून सगळेजण क्लासमध्ये बसलेले आहात का, पहिला क्लास झाला, दुसऱ्या क्लासमध्ये कोणी कंटाळलेलं नाही ना किंवा बोर होणार नाही अशा स्वरूपाचं नाही. बऱ्याच जणांचे व्हिडिओ ऑन झालेले आहेत. अगदी व्हेरी गुड, चांगले, छान, फ्रेश आहात. असेच 40 मिनिट जे आहेत ते फ्रेश राहायचं आहे तुम्हाला. ओके. आता तुमचं नेटवर्क जास्त जे आहे ते जावं नाही यासाठी तुम्ही तुमचा जो आहे तो व्हिडिओ ऑफ ठेवा. आणि जेव्हा तुमचं नाव घेईल रेज हँड करायचे आहे की जेव्हा तुम्हाला काही प्रश्न विचारायचा आहे किंवा सांगायचं आहे प्रश्नाचं उत्तर, तेव्हाच रेज हँड जो आहे तो करायचा आहे. ज्या वेळेस आपल्या चॅट बॉक्स मध्ये तुमची अटेंडन्स लिंक, हजेरी लिंक तुम्हाला येईल किंवा पहिल्या तासाला झालेली असेल, जर आली तर तिथे चॅट बॉक्स मध्ये मी जी आहे ती टाकली जाईल. ओके. तर परत परत वारंवार आपल्याला ती सांगायची नाही की सर अटेंडन्स लिंक किंवा आलेली आहे का किंवा पाठवा. बरोबर. तर हे या विषयीची माहिती जी आहे ती तुम्ही सर्वांनी ठेवायची आहे. तर आपण आता पुढचा जो प्रकार आहे किंवा मी एक कविता घेणार होतो खरं. हा 16, बरेच जणांनी 16 सांगितलं, काहीतरी 15 16 झालेले आहे. 15वा पाठ जो आहे, 15वी जी कविता आहे सर्वांची झालेली आहे का? जरा रेज हँड करायची, किती जणांची झालेली आहे ते पाहूया. सर हो सर किती, झालेली मला काउंट करू द्या. थांबा, किती जणांची झालेली आहे कळेल. ओके, 11 जणांनी रेज हँड केलेला आहे. बर, अजून पटपट ज्यांची झालेली आहे 15वी कविता त्यांच्यासाठी 12, म्हणजे जे उपस्थित साधारणतः आहे 35 ते 36 जण, त्यापैकी पण ओके 16. हा, आळस, तुमची जी कविता होती आळाशी, ही कविता बऱ्याच जणांची झालेली आहे. ओके. बर, तो आपला राहिलेला व्याकरणाचा जो भाग आहे आपण तो घेऊया. मला तेच विचारायचं होतं की साधारणतः किती जणांची ही कविता जी आहे ती शाळेमध्ये झालेली आहे, किती जणांची झालेली नाही, या विषयीची माहिती घ्यायची होती. पण आपला विकारी शब्द अविकारी शब्द या विषयीची पण माहिती आपल्याला राहिलेली आहे, कारण तो अर्धवट जो धडा आहे तो आपण जो घटक आहे तो सोडवायचा नाही आपल्याला.
तर या विषयीची आपण माहिती जी आहे ती अभ्यासणार आहोत. अविकारी शब्द कोणते आहेत किंवा अविकारी शब्द कशाला म्हटलं जातं काय. दुसरे बरेच जण मागच्या तासाला असतील किंवा कुणाला ओळख नसेल तर याविषयी पण असेल. कुणी जी आपली जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे त्याचे फॉर्म तुम्ही कन्फर्म भरलेले आहेत असे किती जण आहेत की तुम्हाला शाळेमधून सांगितले की शिष्यवृत्तीचा फॉर्म तुमचा भरलेला आहे, म्हणजे किती जण आहेत. कारण MTNS ला तुम्हाला मराठी नाही पण स्कॉलरशिपसाठी मराठी आहे. मराठी व्याकरणाचा भाग जो आहे तो पेपर 1 मध्ये मराठी आणि गणित असतं आणि त्यानंतर बुद्धिमत्ता आणि जी आहे तर तो एक भाग असतो. ओके, 12 जणांनी जे आहे ते स्कॉलरशिपची फॉर्म जे आहे ते भरलेले आहेत. किंवा आपल्या 8वीला जे आहे ते तुम्हाला मराठी व्याकरण जे आहे ते अभ्यासलेलं आहे किंवा येतच. ओके, व्हेरी गुड. 15 जणांचा आहे साधारणतः. अविकारी शब्द कशाला म्हटलं जातं कोण सांगेन. अविकारी शब्द म्हणजे काय. मी इथे लोअर ऑल करतो त्यानंतर ज्याला त्याचं उत्तर येते अविकारी शब्द कशाला म्हणायचं त्यांनी रेज हँड करायचा आहे. मग त्याचंच नाव घेऊन त्यांनीच फक्त अनम्यूट करून तुम्हाला सांगायचं आहे उत्तर. अविकारी शब्द कशाला म्हटलं जातं. अविकारी शब्दांमध्ये किती प्रकार आहेत. ओके, सोनाली. ओके, अजून कोण आहे. फक्त सोनाली नाही ते वेदिका आहे. बर, व्हेरी गुड. सोनाली अविकारी शब्द म्हणजे काय हे सांगेल. त्यानंतर वेदिका अविकारी शब्दांचे किती प्रकार आहे कोणते आहेत ते नावं सांगणार आहे. सोनाली अविकारी शब्द म्हणजे काय त्याचे हे सांगणार. यस सर. सर चुकलं चालेल ना. चालेल चालेल. सर शब्दांच्या जातीमध्ये ना विकारी आणि अविकारी हे 2 प्रकार पडतात आणि विकारीमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद येतं आणि अविकारीमध्ये क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयनव्य अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय येतं आणि अविकारी अव्यय मध्ये लिंग वचन हे विभक्तीचे बदल होत नाही. ओके, सोनाली वेदिका माझा आवाज येतोय नाही पण अविकारी शब्द त्याची व्याख्या जी आहे ती बरोबर जरा परत एकदा रिपीट कर. अविकारी शब्द म्हणजे काय. मला प्रकार नाही लगेच लागत. अविकारी शब्द कशाला म्हटलं जातं त्याची माहिती पाहिजे. सर तुम्ही मला प्रकार विचारले होते आणि सोनालीला व्याख्या विचारली होती. मग तू प्रकार सांगितले. बर, सोनालीने मग सोनालीला अगोदर सांगून द्यायचं. तूच सांगितलं अगोदर. ठीक आहे, सोनाली व्याख्या सांग. अविकारी शब्द सर, कशाला म्हटलं जातं. सर मी तुम्हाला प्रकार सांगितले. कुणी सांगितले प्रकार. सोनालीने की वेदिका. मी सांगितले सर प्रकार मला सांगायचे होते. मग कन्फ्युजन केलं. बरं ठीक आहे. मग अविकारी शब्द कशाला म्हणतात सांगा बरं. अदिती. हॅलो सर. हा अविकारी शब्द म्हणजे ज्या शब्दांचे लिंग वचन यामध्ये बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द म्हणतात. ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग विभक्ती वचन आपण म्हणतो की त्यांच्या मूळ रूपात जे आहे ते कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही त्याला अविकारी शब्द असे म्हणतात. आणि अविकारी शब्दाला दुसरं नाव आहे अव्यय. दुसरं नाव काय आहे अव्यय. आणि त्याचे 4 प्रकार आहेत. क्रिया विशेषण शब्दयोगी उभयान्वयी आणि केवळ प्रयोगी अव्यय. हे 4 प्रकार आपल्याला अभ्यासायचे. तुम्ही मागच्या इयत्ता 5वी पासून हे प्रकार अभ्यासत असता आणि या प्रकारांवर तुम्हाला इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप मध्ये पण प्रश्न विचारले होते आणि इयत्ता 8वीच्या आता जी स्कॉलरशिप परीक्षा फेब्रुवारी मध्ये होईल तर त्यावेळेस तुम्हाला सुद्धा यावर प्रश्न विचारला जातो किंवा याच्याशी निगडीत जे आहे ते प्रश्न विचारले जातात. किंवा तुमचा 8वीचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये सुद्धा महत्वाचा भाग आहे. 9वीला तुम्ही जेव्हा पुढच्या वर्षी 9वीला जाल तर तेव्हा सुद्धा महत्वाचा आहे आणि 10वीला सुद्धा हा व्याकरणाचा भाग जो आहे तो अतिशय महत्वाचा मानला जातो. मग ते पाहूया आपण. मागच्या तासाला आपण विकारी शब्दांच्या मूळ रूपात जो आहे तो बदल होतो लिंग वचन विभक्तीमध्ये बदल होतो त्याला
विकारी शब्द असे म्हटलं जातं, त्याला सव्यय असेही म्हटलं जातं आणि त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याविषयीची माहिती पाडली. आता आपण पाहणार आहोत क्रिया विशेषण अव्यय. कशाला म्हटलं जातं क्रिया विशेषण अव्यय आणि त्याची उदाहरणं जी आहेत ती आपण पाहणार आहोत. क्रिया विशेषण अव्यय. पुढील उदाहरण पाहूया. तू खाली बस, मी उद्या सहलीला जाईल, पंखा गरगर फिरतो, काम करून तो खूप दमला. हे जे उदाहरणं दिलेले आहेत आणि यामध्ये अधोरेखित केलेले आहे. खाली, उद्या, गरगर, तो खूप दमलाय. वरील वाक्यातील अधोरेखित शब्द त्या वाक्यातील क्रियेविषयी विशेष माहिती देणारा शब्द आहे, म्हणून ती सर्व क्रिया विशेषण अव्यय आहेत. अव्यय अविकारी असतात हे आपल्याला माहितच आहे, पण क्रियापदाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला, अविकारी शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजे क्रियेविषयी, त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये ऍक्शन म्हटलं जातं, कृती. बरोबर. जो कृती दर्शक शब्द आहे म्हणजे क्रियापदाच्या जे आहेत तर क्रियापदाविषयी विशेष माहिती देणारा शब्द, त्यालाच काय म्हटलं जातं, क्रिया विशेषण अव्यय. क्रियेविषयी अधिक माहिती म्हणजे क्रियापदाविषयी अधिक माहिती देणारा शब्द किंवा विशेष माहिती देतो. म्हणजे जे ऍक्शन वर्ड आहे ते सगळे क्रिया विशेषण अव्यय आहे. तू बस, आता असं दिलं, पण तू बस, कुठे बस? खुर्चीवर बस, सोफ्यावर बस, बेडवर बस तर खाली बस. बरोबर. तर खाली बस त्यानंतर दिल्या. त्यानंतर पुढे दिलेलं आहे मी उद्या सहलीला जाईल. मी सहलीला जाईल पण केव्हा जाणार आहे? उद्या जाणार, आज जाणार, आत्ता जाणार, उद्या. बरोबर. म्हणजे कालदर्शक थोडक्यात दिलेलं आहे. तुम्हाला याच्यातले उपप्रकार पण आहेत. पंखा गरगर फिरतो, पंखा जोरात फिरतो, गरगर. बरोबर. तर गरगर म्हणजे काय? गोल फिरत असतो पंखा. काम करून तो खूप दमला आहे. काम करून तो खूप दमलेला आहे किंवा तुम्ही जी मेहनत करता किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर काम करून जो आहे तो खूप दमलेला आहे, अशा प्रकारे जी आहे ती माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. पुढे क्रिया विशेषणाचे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. स्थल, काल, रीती, परिणामवाचक आणि संख्यावाचक अशा स्वरूपाचे क्रिया विशेषणाचे प्रकार जे आहेत ते पडलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे स्थल. स्थल म्हणजे काय? स्थळ. क्रिया कोठे घडलेली आहे ते दाखवणारे क्रिया विशेषण अव्यय. क्रिया कोणत्या ठिकाणी घडलेली आहे, कशा प्रकारची घडलेली आहे त्याचं जे सांगणारे ठिकाण आहे त्याला क्रिया विशेषण अव्यय असे म्हटलं जाते. आता स्थल काढले, स्थलवाचक शब्द कोणते आहेत? सर तुमचा माईक बंद आहे. स्थितीदर्शक येथे, तेथे, लांब, दूर, सभोवती, आसपास, खाली, वर, मध्ये, आसपास, मागे, पुढे इत्यादी आणि कोठे अशा स्वरूपाचे स्थितीदर्शक शब्द तिथे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. ते येथे, तेथे, लांब, दूर, सभोवती, आसपास, खाली, वर, मध्ये, आसपास, मागे, पुढे अशा स्वरूपाचे जे आहेत ते स्थिती दिलेली आहेत. स्थिती केव्हा इथे, तिथे, लांब, दूर दिलेले आहेत. वाक्य पाहूया आपण. तेथे एक शाळा आहे, पुढे पटांगण आहे आणि सभोवती वर्ग आहे. तेथे एक शाळा आहे, पुढे पटांगण आहे, सभोवती वर्ग आहे, असं वाक्य दिले. तेथे म्हणजे तिथे एक शाळा आहे, त्यानंतर पुढे पटांगण आहे म्हणजे आपण म्हणतो समोर, त्यानंतर सभोवती त्या जे आहे ते वर्ग आहे. तर अशा प्रकारचे स्थितीदर्शक शब्द जे आहेत ते सर्व क्रिया विशेषण अव्ययातले स्थलदर्शक, स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय या प्रकारात मोडतात. आता गतिदर्शक, इकडून, तिकडून, येथे, दुरून, चोहीकडून हे जे आहे ते प्रकार आपल्याला गतिदर्शक म्हणजे इकडून सरळ गेला की एक मंदिर येतं, पुलाखालून नदी वाहते, वरून वाहने जातात, येथपासून सर्व जमीन आमची आहे. इथपासून पण बरेच जण गावाकडे जे आहे ते म्हणतात. चोहीकडे ढग दाटून आलेले आहे, चारी बाजूनी ढग जे आहे ते दाटून आलेले आहे. दाटून म्हणजे काय? सगळ्या बाजूनी जे आहे ते ढग जे आहे ते खूप जे आहे ते आपल्याला आलेले पाहायला मिळतात. हे गतिदर्शक शब्द झाले. हे झालं कशामध्ये? स्थलवाचक मधले स्थिती आणि गती असे दोन उपप्रकार आहेत. दुसरा कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचा प्रकार पाहूया. क्रिया केव्हा घडली आहे, आपण म्हणतो की केव्हा, समय, त्याला म्हटलं तर काळ. कोणत्या याच्यामध्ये घडलेली आहे, केव्हा घडलेली आहे तर ते दाखवणारा शब्द त्याला कालदर्शक, कालवाचक असे म्हटलं जातं. आता काल
सातत्य आणि आवृत्ती दर्शक असे 3 उपप्रकार कालवाचकचे पण दिलेले आहेत. आत्ता, काल, उद्या, तूर्त, पूर्वी, जेव्हा तेव्हा आणि हल्ली अशा प्रकारचे जे शब्द जेव्हा येतात तेव्हा कालदर्शक जे आहे ते कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ वाक्य, हल्ली महागाई वाढलेली आहे किंवा हल्ली महागाई झाली. त्यानंतर दुसरा, पूर्वी स्वस्ताई होती. स्वस्ताई म्हणजे खूप स्वस्त अशा प्रकारचं होतं. हल्ली आताच्या याच्यामध्ये जे आहे ते विविध प्रकारची जी महागाई आहे तर आपली झालेली पाहायला मिळतं. पण भाजीपाला आहे तसंच आहे, शेतकऱ्याचा माल आहे तसंच आहे. फक्त बियाणे, खते, औषधे ही महाग झालेली आहेत. पेट्रोल डिझेल महाग झालेले आहे. घराच्या किमती महाग झाल्या. आपल्या स्टेशनरी जे वही पेन म्हणतो, पुस्तकं आहेत हे महाग झालेले आहेत. पण आपल्या शेतकऱ्याच्या जो माल आहे, शेतकऱ्याचा माल, तो मात्र काय जसा पाहतो आपण तो कमी कमीच होते, पण तो वाढत नाही केव्हाही नाही. जर क्वचित एखाद्या टोमॅटोला बाजार भेटला, कांद्याला बाजार भेटला तर आपण सगळेजण शहरात, शहरी भागातील किंवा जनता जी आहे ती मोठमोठे नाही, एवढी महागाई वाढली आहे. पण हे कुणी नाही, बरोबर. तर बाकीच्या जी गोष्टी आहेत तर त्यासाठी कुणी आवाज उठवत नाही. आणि त्यानंतर पूर्वी खूप स्वस्ताई होती म्हणजे स्वस्त असायची. पुढे, सातत्य दर्शक, अजून, सतत, नेहमी, अद्याप आणि नित्य इत्यादी. सातत्य म्हणजे काय, रिपिटेशन आपण सलग म्हणतो त्याला. अजून, सतत, नेहमी, अद्याप ही जी आहे ती सातत्य दर्शक जे आहे ती शब्द आहेत. नेहमी वाचन करावे. वाचाल तर वाचाल, तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलेलं असेल किंवा एखादं पुस्तक वाचलेलं असेल. का बरं नेहमी वाचन करावे? का बरं वाचन केल्यानंतर काय आपल्याला वाचनामधून काय मिळत असतं? कोण सांगेल? साईनाथ सांग बरं, वाचन का करावे? त्यानंतर शिवम पण सांगेल. का बरं वाचन का करायला पाहिजे? साईनाथ सोनवणे, का बरं वाचन केल्याने काय मिळतं आपल्याला? शिवम. वाचन केल्याने सर आपली बुद्धी वाढते सर, आणि आपल्याला म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट आपल्या ध्यानात बसते, आपल्याला समजते बा ती गोष्ट. अगदी बरोबर आहे. शिवम सांग बरं. सर वाचन केल्याने ना आपली शब्द संपत्ती वाढते. आपण जे अगदी अचूक बरोबर शब्द आहे. लिहितो ते बरोबर आपल्याकडून लिहिता, अक्षर सुधारते आपलं. आपल्याला सांगण्यासाठी ते आपलं अरे त्याचं ऐकून तर घ्या. मधीच तुम्हाला अनम्यूट करायला मी सांगितलंच नाही, तुम्हाला रेज हँड करायला सांगितले. शिवम सांगत असताना एखादा जर आपला मित्र मैत्रीण जर उत्तर सांगत असताना ते आपण ऐकायचं आहे. आपल्याला मी सांगू का सांगतो, पण तो काय सांगतो ते आपण ऐकतच नाही, बरोबर आहे. म्हणून आपण ऐकन याने की श्रवण भक्ती, श्रवण सुद्धा केलं पाहिजे. चांगलं ऐकता आलं पाहिजे, चांगलं बोलता आलं पाहिजे, बरोबर. दुसऱ्याचं आपण ऐकून घेतलं पाहिजे. ह्या चांगल्या सवयी ज्या आहेत त्या आपण आपल्यामध्ये आत्मसात केल्या पाहिजे. आणि या चांगल्या सवयी जर आपण आत्मसात केल्या नाही तर काय, वाचन. हा, शिवम सांगत होता. शिवम अर्धवटच ऐकायला आलं, पुढे कंटिन्यू कर. हा सर, वाचन केल्याने ना शब्द संपत्ती वाढते. जर आपल्याला एखादा निबंध लिहायचा आहे तर आपल्याला लवकर ते सुचतं सुद्धा लिहायला. अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते वाचन आपण जे आहे ते वाचनाची नंतर सांगा. मला पुढे बोलू द्या. तुम्ही जर आपण जर हे केलं तर आपले प्रकार जे आहेत ते राहून जातील. तर वाचनाने वाचन संस्कृती का असावी? आजकाल काय झालं, आपण वाचन करत नाही, पण चांगले विचार आपल्याला व्यक्त करता आले पाहिजे, चांगलं बोलता येईल, चांगलं लिहिता येईल. हे जे आहे ते वाचनातून मिळत असतं. आपल्याला चांगले विचार, चांगलं बोलता जे आहे ते आपल्या ज्ञानामध्ये जे आहे ते शब्द संपत्तीचा साठा जो आहे तो आपल्यामध्ये वाचनाने समृद्ध होतो. चांगल्या लोकांची जी आहे ते आपल्याला चांगली माहिती मिळत असते आणि त्यातून आपल्याला जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा जी आहे ते या पुस्तकातून, वाचण्यातून आपल्याला मिळत असते. म्हणून आपण नेहमी सतत वाचन करत राहिलं पाहिजे. सतत मनन करावे, चिंतन करावे. हा आपण जे आहे ते बोलतो. सतत आणि नेहमी हे जे आहे ते सातत्यदर्शक शब्द आपल्याला पाहायला मिळतात. हे सातत्यदर्शक शब्द आहेत, नेहमी आणि सतत. पुढे, आवृत्ती दर्शक, क्षणोक्षणी, पुन्हा, वारंवार, दररोज, हर घडी इत्यादी वाक्य जे आहेत ती आवृत्ती दर्शक आहेत. तर आवृत्ती दर्शक
तो पुन्हा पुन्हा तेच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो रिपिटिशन, बरोबर, पुन्हा पुन्हा वारंवार म्हणतो आपण, राईट, हे शब्द. तो पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत राहत होता. क्षणोक्षणी बाबांचा रागाचा पारा चढत होता. आपण जर काही काम केलं नाही किंवा बाबांना जे जे हवे आहेत किंवा आपण काही गोष्टी आपण जर ऐकल्या नाही तर बाबांचा जो पारा आहे म्हणजे बाबांचा राग जो आहे तो वाढत वाढत आपण जाताना पाहतो की आपण त्याला शब्दप्रयोग वापरतो, रागाचा पारा चढणे. पुढे रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. हा वेदिका, काही प्रश्न होता? सर पारा म्हणजे हा आवाज येत नाही. वेदिका, तुझा आवाज नाही व्यवस्थित येत. रागाचा पारा म्हणजे रागाचा पारा चढणे. सगळ्यांना ताप येतो, आपण टेम्परेचरने थर्मामीटरने मोजतो. थर्मामीटर मध्ये वेगवेगळं आहे. थर्मामीटर तोंडामध्ये टाकून तू जी आहे ती काचाची त्यामध्ये थर्मामीटर मोजला त्यामध्ये पारा असतो, बरोबर आहे. तो पारा जो आहे म्हणजे जसं जसं टेम्परेचर जसं जसं ताप वाढत जातो तस तसा तो पारा जो आहे तो चढत जातो. तर थोडक्यात तुम्हाला जर जसं जर तुम्ही काही चुकीच्या गोष्टी काही केलेल्या असतील तर तस तसा राग, आई बाबांचा राग जो आहे तो वाढत जात असतो, बरोबर. हा, राग जो आहे तो वाढत जातो. रीतिवाचक कशाला म्हटलं आता रीतिवाचक? क्रिया कशा तऱ्हेने ती घडते ते दाखवणारे क्रिया विशेषण अव्यय. क्रिया कशा तऱ्हेने म्हणजे कशा प्रकारे घडते, प्रकार दर्शक, असे, जसे, तसे, व्यर्थ, उगीच, आपोआप, जलद, सावकाश, हे जे रीतिवाचक वाक्य शब्द आहेत ते हे शब्द प्रयोग जर वाक्यामध्ये आले तर समजा रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय. वाक्यात जसे करावे तसे भरावे, जैसी करणी वैसी भरणी आपण शब्दप्रयोग वापरतो. जर, तर, जसे, तसे. हरिण जलद पळते, जलद म्हणजे जोरात पळते, पटपट पळते आपण थोडक्यात. अनुकरण दर्शक शब्द, पटपट, झटपट, तुरुतुरु, टपटप, मटामटा. तो जो आहे तो पटपट तो जो आहे तो पटपट जेवण हे पटपट आवडणं, हे झटपट चालणं, बरोबर. तो तुरुतुरु चालतो. पाणी जे आहे ते टपटप पडतं. हा जो आहे तो मटामटा खात आहे, म्हणजे तोंडाचा जो आपण आवाज येतो शब्दप्रयोग आपण गावाकडे जे आहेत तर बोलताना दैनंदिन व्यवहारामध्ये जे आहे ते हे शब्दप्रयोग आपण बऱ्याच वेळा वापरताना पाहायला मिळतात. वरील शब्दाचे अनुकरण म्हणजे एकाची कॉपी मारली आपण थोडक्यात, बरोबर. तर त्याला अनुकरण असा शब्दप्रयोग मानला जातो. पुढे झटपट काम करावे, पटपट निर्णय घ्यावे. निश्चयदर्शक शब्द किंवा खरोखर, नक्की आणि खचित. त्याने खरोखर मनापासून अभ्यास केला म्हणून त्याला चांगल्या प्रकारचे गुण मिळाले. तुम्ही चांगल्या प्रकारे क्लासला उपस्थिती दाखवली, चांगला रिस्पॉन्स, तुमचं वर्तन किंवा सगळ्या प्रकारे तुम्ही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवले, चांगला तुमचा प्रतिसाद चांगला असल्यामुळे तुम्हाला तुमच्यातल्या काही जणांना जे आहे ते चांगल्या प्रकारचे बक्षीस प्राप्त झालेले आहे किंवा तुम्हाला जे आहे ते लॅपटॉप जे आहे ते मॅम कडून एक प्रकारचे आपल्या ज्या युकॅटपूल फाउंडेशन कडून जे आहे ते बऱ्याच जणांना त्या लॅपटॉप ह्या बक्षिसास पात्र झालेले आहेत. म्हणजे आपण कायची खरोखरच चांगली मेहनत, चांगलं आपण जर मेहनत जर केली तर फळ हे आपल्याला नक्कीच मिळणार आहे, त्याला नक्की यश मिळेल. आपण चांगले प्रयत्न केले, चांगल्या प्रकारे आपण जर नेहमी आपण अभ्यास करत राहिलो, चांगले प्रयत्न केले, चांगला सराव केला तर त्याचं फळ नेहमी चांगलंच आपल्याला मिळत असतं. उशीर होईल पण तुम्हाला फळ जे आहे ते नक्की त्याचे मिळत असतं. अनुक्रम जर मी एक वाक्य सांगू का? हळूहळू, क्रमशः अशा प्रकारचे आहे. हळूहळू झाडांची सर्व पाने गळाली, क्रमशः एकाकाला बक्षिसे जी आहे ती दिलेली आहेत. पुढचा चौथा प्रकार आपण क्रियाविशेषणाचा पाहणार आहोत. परिणामवाचक आणि संख्यावाचक शब्द किंवा क्रियाविशेषण अव्यय. क्रिया कितीदा घडली हे दाखवणारे क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे कशा प्रकारे क्रिया जी आहे ती घडली आहे. वर्गात शिकवताना अनेकदा प्रश्न पडायचे, उन्हाळ्यात पाणी भरपूर प्यावे का? कारण उन्हाळ्यात जे आहे ते खूप आपण टेम्परेचर आपलं तापमान शरीराचं मेंटेन राहावं, चांगलं राहावं, योग्य प्रमाणात राहावं म्हणून आपण भरपूर पाणी पितो. वर्गात शिकवताना अनेकदा आपल्याला प्रश्न पडतात किंवा आपण जे आहे ते आता थंडीचे दिवस चालू आहेत तर आपण काळजी घेतली पाहिजे, बरोबर. आपण शेकोटी करतो, स्वेटर घालतो, जर्किंग घालतो, तर हे जे आहे ते थंडी व्हावं कारण त्या थंडीपासून वाचावं.
आपलं आरोग्य चांगलं राहावं. कारण आरोग्य आपलं चांगलं असेल तर आपण चांगला अभ्यास करू, वर्गात आपण चांगली उपस्थिती दाखवू. वर्गात आपलं जर आरोग्य चांगलं असेल तर आपण चांगलं शिकू, आपलं चांगलं लक्ष लागेल. आणि आपलं जर आरोग्य बिघडलं, आपली जी तब्येत जर बिघडली तर आपण जे आहे ते शाळेपासून मग आपण जे आहे ते घरी आराम करत बसू, दवाखान्यात जावं लागेल, सुई इंजेक्शन घ्यावे लागतील, गोळ्या घ्याव्या लागतील, बरोबर. तर म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी जी आहे ती चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे. वर्गात शिकवताना अनेकदा आणि भरपूर हे जे आहे ते परिणामवाचक किंवा संख्यावाचक शब्द क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता परिणामवाचक, रीतिवाचक, कालवाचक आणि स्थलवाचक असे क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार आपण अभ्यासलेले आहे आणि त्याचे उपप्रकार अभ्यासले. आता पुढचा जो प्रकार आहे अविकारी शब्दांमधला शब्दयोगी अव्यय. कशाला म्हटलं आता शब्दयोगी अव्यय? इथे मी थोडं स्क्रोल करतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला सांगता येईल, कारण पाहूनच नको सांगायला, सगळेजण पाहून. मी आता थांबा मला इथे रेंज आहे, जी करेल त्यालाच विचारणार आहे मी प्रश्न. कुणीही अनम्यूट करणार नाही जोपर्यंत तुमचं नाव घेणार नाही. आणि ज्यांनी ऑलरेडी सांगितलेले आहेत त्यांचा नंबर यांचा झाल्यानंतर भाविका सांग बरं शब्दयोगी अव्यय कशाला म्हटलं जातं? भाविका पाटील. शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. शब्दांना जोडून येणाऱ्या अविकारी शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. अगदी बरोबर आहे. अजून कोण सांगते? सोनाली सॉरी आदिती सांगते सर. आदिती आणि वेदिका थांबा जरा. आदिती सांग. सांगते ना. हो नामिक आणि नामांप्रमाणे योजलेले शब्द यापुढे येऊन त्या वाक्यांतील इतर शब्दांशी संबंध दाखवता येतो त्यांना शब्दयोगी अव्यय म्हणतात. म्हणजे ते संबंध दाखवतात त्यातले. बरोबर आहे. उदाहरणार्थ कोण सांगेल? सर मी सांगू का वेदिका? घरावर कौले टाकूया. तर मग आता याच्यामध्ये ना शब्दयोगी अव्यय आहे वर. अगदी बरोबर आहे. पुढे पाहूया आपण आता शब्दयोगी अव्यय. जो शब्द वाक्यातील एखाद्या शब्दाला जोडून येतो व ज्या शब्दाला तो जोडून येतो त्या शब्दाचा त्याच वाक्यातील दुसऱ्या एखाद्या शब्दाशी संबंध दर्शवतो त्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हटलं जातं. घरावर कौले टाकूया या वाक्यातील वर हा शब्द तो शब्द घर या मूळ शब्दाला जोडून आलेला आहे, म्हणून त्यामुळे घर या शब्दाचा टाकूया या शब्दाशी संबंध जोडला गेलेला आहे. मग आणखी काही उदाहरणे. मुलांकडे मूळ शब्द मुला आणि जोडून आलेले शब्द कडे आहेत. पाटी खाली, बरोबर. भावासाठी, झाडापुढे, खुर्ची मागे, कडे, खाली, साठी, पुढे, मागे असे जे शब्द येतात ते सर्व शब्दयोगी अव्यय आहेत. आता शब्दयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय यामध्ये काय फरक आहे? तर क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्ययामध्ये हा फरक आहे की क्रियाविशेषण अव्यय हा मध्ये येतो, म्हणजे थोडक्यात सेपरेटली येतो, आणि शब्दयोगी अव्यय हा जो आहे तो शब्दाला जोडून येत असतो. आता पतंग वर उडाला त्याच्यात वर दिलेला आहे आणि पुस्तक टेबलावर आहे. आता शब्द तर दोन्ही बरोबर आहे, पण इथं टेबलावर या शब्दाला टेबलावर टेबल या शब्दाला जोडून आणलेला आहे म्हणून टेबलावर असा शब्द झाला. रमेश काही वेळ थांबला व नंतर निघून गेला. तो सूर्योदयानंतर आला. आता नंतर इथे तो नंतर निघून गेला आणि हा सूर्योदयानंतर आला. जे आहे तर शब्दाला जोडून येणारा आणि सेपरेट येणारा जो शब्द आहे त्यामध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हे झालं आपलं शब्दयोगी अव्यय म्हणजे काय. आता पुढे जे आहे तर आपला प्रकार जो आहे 7वा उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय 2 किंवा 2 वाक्ये जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ आणि, व, अथवा, किंतु, परंतु
हे सगळे जे आहे ते उभयान्वयी अव्यय आहेत. आता उभयान्वयी अव्यय तुम्ही इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये पण अभ्यासलेले असतात. इंग्रजीत अँड असे जे शब्द आहेत म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा शब्द त्याला उभयान्वयी अव्यय असे म्हटलं जातं. कंजक्शन वर्ड म्हटलं तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता. आता उभयान्वयी अव्ययाचे प्रकार कोणकोणते आहेत? प्रधानत्व उभयान्वयी अव्यय, गौणत्व उभयान्वयी अव्यय असे दोन प्रकार आहेत. त्याचे उपप्रकार पण वेगवेगळे आहेत. पाहूया. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय काय आहे? तर हे अव्यय दोन प्रधान वाक्य जोडण्याचे कार्य करतो. उदाहरणार्थ आणि, व, शिवाय, अन, परंतु, पण, अथवा, किंवा आणि वा म्हणून इत्यादी अशा प्रकारचे प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहेत. दुसरा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय. हे अव्यय एक प्रधान वाक्य व एक गौण वाक्य अशी दोन वाक्य जोडण्याचे कार्य करते. उदाहरणार्थ कारण, की, म्हणजे, म्हणून, जर, तर, जरी, तरी. गौणत्व आणि प्रधानत्व. प्रधानत्व म्हणजे काय? सुरुवातीचं. त्यानंतर गौणत्व म्हणजे काय? निगेटिव्हली आपण म्हणतो की कारण, की, म्हणजे, जर, तर, म्हणून इत्यादी शब्द जे आहेत ते वेगवेगळे आहेत. तुम्हाला उपप्रकार विचारले तर तुम्हाला डिटेलमध्ये आहे. आणि जेव्हा तुम्हाला उभयान्वयी असेल तर आणि, वा, अथवा, परंतु हे शब्द आले तर तुम्हाला उभयान्वयी, त्यानंतर तुम्हाला उपप्रकारांची माहिती सुद्धा असणं गरजेचं आहे. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय ही जोडलेली व्याकरणाच्या दृष्टीने सारख्या तोलामोलाची असतात म्हणजे प्रधान असतात. आता या प्रधानत्व सूचन अव्ययाचे चार प्रकार असतात. उपप्रकार: समुच्चय, विकल्प, न्यूनत्व आणि परिणामबोधक. समुच्चय आणि, व, आणखी, शिवाय. तुमच्याकडे वही पेन असेल तर थोडक्यात लिहून घ्यायचे आहे प्रकार आणि त्याची तुम्हाला साधारणतः ते शब्द लिहिले तरी चालेल. वाक्य लिहिण्याची गरज नाही की जेणेकरून तुम्हाला जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला लक्षात राहतील. रुद्र, काही प्रश्न आहेत रुद्र? नाही सर. बर, घेऊया मग समुच्चय बोधक. प्रधानत्व समुच्चय बोधक कसा आहे प्रकार पहा. समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं आहे. ज्ञानेश्वर आणि तुकाराम हे दोघेही श्रेष्ठ संत कवी आहेत. कारण ज्ञानेश्वर महाराजांचं पण कार्य आणि संत तुकाराम महाराजांचं कार्य सुद्धा तोला मोलाचं आहे आणि हे दोघेही श्रेष्ठ स्थानी आपण मानलं जातो. संत ज्ञानेश्वर महाराज जर पाहिले तर आपण पाया आहेत, फाउंडेशन, आणि संत तुकाराम महाराज हे कळस. आपण बऱ्याच अभंगातून संत वाणीमधून जो आहे तो संत ज्ञानेश्वर महाराजांचा आणि तुकाराम महाराजांचा आपण जी आहे ती माहिती आपण अभ्यासलेली आहे. आणि दोस्त, आम्ही पु ल देशपांडे यांची पुस्तकं वाचली, आणखी कॅसेट ऐकल्या. म्हणजे आणखी कॅसेट पण ऐकल्या. आणि हे दोन जे शब्दप्रयोग वापरलेले आहेत त्याला समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हटलं तर. मी व माझा भाऊ सिनेमाला जाऊ. मी व माझा भाऊ सिनेमाला जाऊ यामध्ये व वापरलेला आहे म्हणून हा समुच्चय बोधक जो आहे तो आहे. आमच्याकडे दिवाळीला काका आणि मामा काका, मामा शिवाय मावशीही आली होती. शिवाय, आणि, आणखी, व असे शब्दप्रयोग जर आले तर समजून जायचे की हा समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हटलं जातं. आता पुढं विकल्प. विकल्प म्हणजे काय? ऑर म्हणतो आपण. किंवा, अथवा, अगर, वा. विकल्प म्हणजे त्याच्या शब्दामध्येच तुम्हाला कळते की हा विकल्प आहे. ऑप्शन म्हणतो त्याला आपण इंग्रजीमध्ये. तर विकल्प काय आहे? तुम्ही या किंवा तुमच्या पत्नीला पाठवा. मग आपण बऱ्याच वेळा म्हणतो की आपले काका काकू असेल किंवा मामा मामी असेल तर तुम्ही जे आहे काही कार्यक्रम आहे तुम्हाला बोलवलं तर काय सांगतात की आपल्याला जे आहे तर तुम्ही या आणि तुमच्या बरोबर जे आहे तर सगळ्यांनाच घेऊया. तुम्ही या किंवा अथवा तुम्ही या असं पण बऱ्याच वेळा जे आहे तर मुलांना पण घेऊन या तुमच्या सोबत असं म्हटलं तर सहकुटुंब, सहपरिवार आपण बऱ्याच वेळा हे करतो की असा शब्दप्रयोग वापरतो. पुढे, या वस्तूमधून तुम्ही पुस्तक अथवा पेन घ्या. या वस्तूमध्ये आपण सेल लागलेला असेल, कोणती बी वस्तू घ्या 10 रुपये, कोणती बी वस्तू घ्या 50 रुपये, कोणती बी यातली कोणती बी वस्तू घ्या 100 रुपये, असं सेलमध्ये आपण पाहतो की त्या जे आहे ते एक प्रकारचे जे आहेत. मग नाहीतर किंवा बाय वन गेट वन आपण म्हणतो, हे घ्या किंवा ते घ्या. एखादी वस्तू घेतली तर त्याच्याबरोबर एक वस्तू ती आपल्याला मिळते. तर अशा प्रकारचे जे आहे ते एक शब्दप्रयोग किंवा विकल्प जो आहे तो एक प्रकारचा दिला जातो. तुम्हाला कामासाठी पुण्याला अगर साताऱ्याला जावे लागेल.
मग हे सांगतात की तुम्हाला मग परीक्षेसाठी तुम्ही तालुक्याला जा किंवा मग साधारणतः जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते परीक्षेला जावे लागेल. इथं शब्दप्रयोग वापरलेला आहे. शब्द वापरला तुम्हाला कामासाठी पुण्याला किंवा साताऱ्याला, पुण्याला किंवा मुंबईला जावे लागेल. आणि शेवटचा चौथं उदाहरण आहे निरंजन वा उदबत्ती काहीही चालेल. आता निरंजन मुलाचं नाव नाही. काय आहे निरंजन वा उदबत्ती काही चालेल. निरंजन म्हणजे समई छोटीशी आणि उदबत्ती अगरबत्ती आपण म्हणतो की या दोन्हीपैकी कुठलंही चालेल. किंवा अथवा अगर वा या प्रधानत्व उभयंगी अव्ययाने दोन दोन वाक्य जोडलेली आहेत. अव्यय काढून टाकली तर सुटी होणारी दोन वाक्य प्रधान वाक्य आहेत. या प्रत्येक वाक्यात एक गोष्ट स्वीकारायची त्याच वेळी नाकारायची सूचना मिळते. किंवा अथवा अगर वा अव्ययाने ही सूचना दिलेली असते. त्याला विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय असे म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व याच्यामध्ये न्यूनत्व म्हणजे मग नकारदर्शक थोडक्यात न्यूनत्व. तर काय आहे पण परी परंतु बाकी. झाडाला खत घातले पण फुले आले नाही. म्हणजे आपण जर चांगल्या प्रकारचे जे आहे ते खत घातले पण तरीही बऱ्याच वेळा जे आहे तर चांगली फुले येत नाही किंवा काय नाही. तर मातीमध्ये जे आहेत तर विविध प्रकारचे घटक जे आहेत ते योग्य प्रमाणात जर त्या झाडाला त्या रोपटाला जर मिळाले नाही तर त्याचा दुष्परिणाम जो आहे तो त्या झाडावर त्याच्या वाढीवर होत असतो. आपण जर चांगल्या प्रकारचा आहार जर व्यवस्थित घेतला नाही म्हणजे सगळे जीवनसत्वयुक्त आपण आहार विटॅमिन प्रोटीन्स म्हणतो आपण प्रोटीनयुक्त आहार आपण जर घेतला नाही तर बऱ्याच वेळा मग नंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर आपल्या बऱ्याच वेळा म्हणतात विटॅमिन B12 कमी आहे, D3 कमी आहे. हे जीवनसत्व का कारण आपल्याला ह्या सगळ्या पालेभाज्या सगळे जे खाद्यपदार्थ आहेत तर त्याचा आपण आस्वाद घेतला पाहिजे. कारण त्याच्यातून आपल्याला काहीतरी ह्या सगळ्या गोष्टी कंटेंट जो आहे तो मिळत असतो. म्हणून आपण काय केले पाहिजे सगळे खाद्यपदार्थ चांगल्या प्रकारे खाल्ले पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीराला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते त्यात मधून आपल्याला मिळत असतात. नाही तर मग बऱ्याच वेळा मग आपल्याला सप्लिमेंट टॅबलेट घ्यावे लागतात, इंजेक्शन घ्यावे लागतात याद्वारे. म्हणून जे आहे ते हे सगळ्या गोष्टी आहेत. तसंच रोपट्याचं पण आहे. झाडाला खत घातले पण फुले आले नाही. पुढे मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आता बरेच संत होऊन गेलेले आहेत मोठमोठे व्यक्ती होऊन गेलेले आहेत ते गेल्यानंतरही सुद्धा आजही त्यांचा आदर्श आजही त्यांचं नाव हे कीर्ती स्वरूपात आपल्याला जे आहे ते आजही घेतं. आता छत्रपती शिवाजी महाराज असेल छत्रपती संभाजी महाराज असेल यांना कुणीही बघितलेलं नाही आपल्यामध्ये आताच्या जनरेशन. आता म्हणजे जवळपास 400 वर्षापूर्वीचा तो इतिहास आहे सुरुवातीचा अगोदरचा. आणि तरीही एवढ्या वर्षानंतर आपण रामायण महाभारताच्या कथा आजही ऐकतो, आजही त्याचं आचरण करतो, त्याच्यावर अभ्यास करतो. का कारण ते मरावे परी कीर्तिरूपी त्यांचं ते गेलेले आहेत निधन झालेलं आहे तरी त्यांची कीर्ती एवढी महान आहे की आजही आपण त्यांच्या बाबत आदर युक्त भावना त्यांची जयंती असेल पुण्यतिथी असेल आजही आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे असेल छत्रपती संभाजी महाराजांचे असेल तर त्यांचं कार्यच एवढं मोठं महान असं कार्य होतं की ते गेले तरी त्यांची कीर्ती जी आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत त्यांची कीर्ती जी आहे ती तशीच जी आहे ती वाढतच जाणार आहे. तिसरा डॉक्टरांनी प्रयत्नांची शिकस्त केली परंतु यश आले नाही. मग कुठल्याही व्यक्तीला आता एखादा वयोवृद्ध व्यक्ती झालेला आहे आणि त्याची ट्रीटमेंट चालू आहे पण त्याने जर प्रतिसाद चांगला दिलेला नाही किंवा त्याच्या शरीराने चांगला प्रतिसाद जर मिळाला नाही त्याला आपण म्हणतो की प्रतिकार शक्ती जर नसेल तर त्यामध्ये जे आहे ते बरेच वेळा डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले तरी त्यांना ऑपरेशन मध्ये यश आलेलं नाही किंवा ती व्यक्ती जी आहे त्यामध्ये दगावते. परंतु राईट इथे व्यक्त आलेला आहे शब्द परंतु. अलीकडे वाचनाला वेळ कमी मिळतो बाकी सर्व ठीक आहे. बाकी इथे जो शब्द प्रयोग आलेला आहे बाकी. आता न्यूनत्व पण परी परंतु बाकी ही न्यूनत्व शब्द जे दाखवतात त्याला न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हणतात. चौथा प्रकार आहे शेवटचा त्यामध्ये परिणाम बोधक म्हणून आणि सबब हे दोन शब्द वापरले जातात. उभयान्वयी अव्ययामध्ये म्हणून आणि सबब हा जर आला काय रोगाचा फैलाव झाला म्हणून लोक घाबरले आम्हाला उशीर झाला सबब जवळच्या वाटेने आले. आता सर म्हणतील बरेच जण म्हणतील सर म्हणून हा शब्द परत आला रिपीट इकडे पण वरती म्हणून शब्द होता मग काय करायचं
तर इथे जो आहे तो कशा स्वरूपात आलेला आहे, परिणाम बोधक मधून आलाय. म्हणजे रोगाचा फैलाव झाला म्हणून इथे दोन वाक्य वेगवेगळे आलेले आहे, म्हणून लोक घाबरले. आणि जर दोन वाक्याला जोडून येणारा शब्द मधीच जर म्हणून आलेला असेल तो वेगळा आहे. तर अशा प्रकारे इथे खाली पण दिले पहा, उद्देशी दर्शक मध्ये पण म्हणून आलेला आहे, सबब रिपीट आलेला आहे. आम्हाला उशीर झाला, सबब जवळच्या वाटेने परत आलो. तर अशा प्रकारचे परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय आपल्याला पाहायला मिळतात. आता उभयान्वयी अव्ययाचा दुसरा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आणि त्याचे 4 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. हे मी जरा थोडं फास्ट घेतोय की जेणेकरून या तासामध्ये जे आहे ते आपले हे तिन्ही घटक जे आहेत ते व्यवस्थित जे आहे ते होतील. सर्वांना समजते की बोर होतोय तर सांगत जा मध्ये मध्ये. हा, सोनाली, वेदिका, मयूर, भाविका, माझा आवाज येतोय व्यवस्थित ना? हो सर. बरं, पुढे. जसे तुम्ही साडेसात ते 8:30 हा क्लास अटेंड केला होता, तसंच मी पण 7:30 ते 8:30 केला आणि त्यानंतर 8:30 ते 9:30 आता जो पुढचा आहे तर तेवढा तास, म्हणजे तुमच्या बरोबर मी पण तेवढा वेळ जो आहे तो क्लास जो आहे तो तुमच्या बरोबर गप्पा जे आहेत ते तुम्हाला माहिती जी आहे ते देत आहे. जेवढं तुम्ही बसलेला आहात तेवढा वेळ तेवढं मी पण तुमच्या बरोबर जे आहे ते सोबतच आहे. पुढे गौणत्व सूचक. हा, कोणीतरी काय झालं, कोणतरी बोललो होतं आता. सर मी बोलायला तर हरिओम. हा, हरिओम बोल. सर ते सबब म्हणजे काय होतं सर? सबब, हा घेऊया आपण. सबब इथे प्रश्नामध्ये पण दिले, प्रकृती सुदृढ व्हावी सबब तो व्यायाम करतो. सबब आपण नाही का मग ते कारण, तो एक शब्दशः शब्दप्रयोग तिथे जो आहे तो वापरलेला आहे. म्हणून या अर्थाने ते वाक्य आपण व्यवस्थित वाचले, त्याचा अर्थ समजून घेतला तर त्या शब्दाचा अर्थ येईल. प्रकृती, आपलं आरोग्य जर चांगलं असेल, सबब त्यासाठी काय केलं पाहिजे, आपण व्यायाम करतो. आपलं हेल्थ चांगलं राहावं त्यासाठी काय केलं पाहिजे, आपण व्यायाम करतो. सबब हा शब्दप्रयोग जो आहे तो इथे वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. सबबचा अर्थ साधारणतः तो, एकच मिनिट मी सांगतो. हो, त्यामुळे सर प्रकृती सुदृढ व्हावी त्यामुळे असं पण होईल ना? हे काहीतरी करण्यासाठी किंवा काहीतरी बोलण्यासाठी एक निमित्त आहे, हे अचूक नाही. बहाणे अर्ध सत्यावर आधारित असू शकतात किंवा भ्रामक बनावटीच्या संदर्भात विकसित केले जाऊ शकतात. कृती शब्दांमागील खरा हेतू किंवा तर्क लपवण्यासाठी सबबी वापरले जातं, म्हणजे कारण वापरलं जातं. आपण म्हणतो की नाही, आधीच हाऊस आणि त्यात पडला पाऊस. म्हणजे आपल्याला इच्छा नसताना पण आपण काय करतो, एखादी गोष्ट आहे इच्छा नाही पण त्याच्यात काय झालं, अचानक पाऊस पडला. एखादी गोष्ट नसती पण आपल्याला अचानक सांगितलं जातं, अरे वा बरं झालं. म्हणजे आधीच हाऊस आणि त्यामध्ये पडला पाऊस म्हणी प्रमाणे जे आहेत. तर सबब, तुम्ही काही का करू शकत नाही याची खोटी कारणे सांगा. कारणे सांगा, तुम्हाला मदत न करण्यासाठी नेहमी सबबी काढतात. म्हणजे कारण त्याला शब्दप्रयोग जो आहे तो सबब हा वापरलेला आहे किंवा हा शब्दप्रयोग वापरलेला आहे. समजले का? सबबचा अर्थ सल्ला हवा म्हणून मी तुमच्याकडे आलो. आता पहिला गौरव उभयन्वयी अव्ययामधला उद्देशदर्शक म्हणून आणि सबब. समजलं सर. सल्ला हवा म्हणून म्हणजे गाईड, मार्गदर्शन हवे म्हणून तुम्ही काय करता, त्यांच्याकडे आलेले आहात. म्हणून प्रकृती सुदृढ व्हावी म्हणून तो सबब व्यायाम, म्हणजे कारण काहीतरी कारणच आहे म्हणून ते व्यायाम करतोय. आपल्याकडे आता काही कंटेन किंवा जीवनसत्व आपल्यात कमी आहे म्हणून भाजीपाला, कडधान्य, सगळे दुग्धजन्य पदार्थ आपण हे खात आहोत का, आपल्याला ते जे आहे ते सगळे विटॅमिन प्रोटीन जे आहे ते त्या खाद्यपदार्थामधून मिळावे. पुढे कारणदर्शक. कारण का की त्याने नोकरीचा राजीनामा दिला, कारण त्याला मालकाशी पटत नव्हती किंवा त्याची मालकाशी. आम्हाला हीच वस्तू हवी का ती स्वच्छ आहे. अशा प्रकारचं उभयान्वयी अव्यय. कारणदर्शक. पुढे स्वरूपदर्शक म्हणून की न्यूटन म्हणून फार मोठा शास्त्रज्ञ होऊन गेला. वसंत ऋतू म्हणजे ऋतूंचा राजा. तो म्हणाला की मला पश्चाताप झाला.
असं स्वरूप दर्शक हे 3 शब्द आहेत. त्याचे टॉपिक टाकून तुम्ही ते शब्द लिहू शकता. वाक्य पूर्ण लिहिण्याची गरज नाही. तुम्हाला थोडक्यात लक्षात राहावे. संकेत, जर, तर, जरी, तरी, म्हणजे आणि की. जर आज सुट्टी मिळाली तर किती बरे होईल. उद्या संक्रांत आहे म्हणून आपल्याला सुट्टी आहे. जरी तू सरीला बरं संक्रांती नंतर जर बुधवारी सुट्टी मिळाली तर किती, अजून पण किती खूप छान वाटेल. बरोबर, तुम्हाला सर्वांना आनंद होईल. जरी तू सहलीला गेलास तरी मी येणार नाही. तू काम पूर्ण केलेस म्हणजे मानधन मिळेल. पाऊस भरपूर पडला की बरे होईल. तर अशा प्रकारचे संकेत दर्शवणारे शब्द त्याला काय म्हटलं जातं. संकेत दर्शक, गौणत्व सूचक, उभयान्वयी अव्यय. अशी प्रकारचे 4 प्रकार, गौणत्व सूचक, उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. तर शेवटचा प्रकार आहे आपला, आणि मग थांबूया. केवल प्रयोगी, अतिशय सोपा आहे. आपल्या मनातील भावना, आश्चर्य, दुःख, आनंद व्यक्त करतो आपण त्या शब्दामध्ये. बापरे, बरोबर, त्यामध्ये बापरे आश्चर्य दर्शक आहे. अरे रे दुःख दर्शक दिलेलं आहे. आ हा हा, चांदणे किती छान पडलेले आहे, म्हणजे यातून आनंद दर्शक असे. तर या अव्ययांचा वापर केला जातो, त्याला केवल प्रयोगी अव्यय असंही म्हटलं जातं. आता केवल प्रयोगी अव्यय, अटेंडन्स लिंक जी आहे ती आलेली नव्हती. सुरुवातीला तुम्हाला टाकलेली होती मॅमने पहिल्या तासाला. मग तीच असेल शक्यतो. पहिल्या तासाला दिलेली आहे तर मग ते तेव्हाची तुमचं ग्राह्य धरले. पहिल्या तासाला जे प्रेझेंट होते ते 7 तासाचे ते ग्राह्य धरले जाते. केवळ प्रयोगी अव्ययांचे प्रकार हे थोडक्यात घेऊया मग थांबूया. केवळ प्रयोगी अव्ययांचे म्हणजे भावना, दुःख, आनंद जे व्यक्त केला जातो त्या शब्दांपासून त्या आहेत केवळ प्रयोगी अव्ययांचे. आता किती प्रकार आहेत साधारणतः? 10 प्रकार आहेत. कोणकोणते आहे? हर्षदर्शक, ओ हो, वा, वाह वा, आहा इत्यादी जे आहेत. अहो तुम्ही केव्हा आलात. शोकदर्शक, अरे हाय हाय, अग आई ग इत्यादी शब्द जे आहेत ते शोकदर्शक आपण वापरले जातात. आश्चर्यदर्शक, अरे वा, अबब, अरे बापरे, ओहो इत्यादी शब्द जे आहेत ते आश्चर्यदर्शक आहेत. अनुमोदन आणि संमती दर्शक, होय, ठीक आहे, अच्छा, बरा आहे, अशा प्रकारचे जे शब्द वापरतो त्याला अनुमोदन किंवा संमती दर्शक आहे. सगळ्यात जास्त प्रकार यामध्ये दिलेले आहेत. तिरस्कार दर्शक, छे, छट, हत आणि छी इत्यादी तिरस्कार दर्शक शब्द जे आहेत ते आपण वापरले जातात. संताप दर्शक किंवा उद्वेग, हट, छट, थुत अशा प्रकारचे जे शब्द आहेत ते उद्वेग किंवा संताप म्हणून वापरले जातात. मौन दर्शक काय आहे? तर मौन दर्शक म्हणजे गप्प बसणं, आपण चुप आणि गप. संबोधन दर्शक, अहो, अग, अरे, ए हे जे शब्द आहेत ते संबोधन दर्शक आहे. आणि विरोध शेवटचा सेकंड लास्ट विरोध, छे, छे, छट, इत्यादी जे शब्द आहेत ते विरोध आहे. आणि शेवटचा आहे प्रशंसा, वाह वाह, शाबास असे जे शब्द प्रयोग वापरले जातात ते सगळे केवळ प्रयोगी अव्ययाचे हे जे प्रकार जे आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. अशा प्रकारे विकारी शब्द, अविकारी शब्द याची माहिती जी आहे ती आपण पाहिलेली आहे. विकारी शब्दाला ज्या वाक्यामध्ये बदल होत नाही त्याच्या मूळ स्वरूपात त्याला विकारी म्हटलं जातं. ज्या वाक्याच्या मूळ रूपात बदल होत नाही त्याला अविकारी शब्द म्हटलं जातं. त्याला अव्यय असेही म्हटलं जातं. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय हे शब्दांच्या जातीचे 8 प्रकार आपण जे आहेत ते मागच्या तासाला आणि या तासाला 4 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. तुम्हाला सर्वांना समजलंय? हो सर. काही प्रश्न आहे? नो सर.